श्री स्वामी समर्थ. दिनांक 23 एप्रिल रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. हा दिवस प्रत्येक स्वामी भक्तासाठी आणि दत्तभक्तांसाठी अत्यंत आनंदाचा तसेच पुण्याचा दिवस आहे. आपल्याला ठाऊक आहे, गेल्या काही दिवसांपूर्वी स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीचा सोहळा संपन्न झालेला आहे. त्या निमित्ताने अनेक स्वामी भक्त आपल्या घरामध्ये, मंदिरामध्ये किंवा मठामध्ये गुरुचरित्र पारायण असेल, गुरु लीलामृत असेल किंवा स्वामीचरित्र सारामृत पारायण असेल, अशा विविध प्रकारच्या उपासना किंवा पारायण सेवा संपन्न करीत होते. परंतु काही स्वामी भक्तांना संकल्प करूनही पारायण करणे शक्य झाले नाही. काही समस्यांमुळे, काही अडचणींमुळे संकल्प अर्धवट राहिला, असे लोकांचे अनेक प्रश्न येत आहेत. तर चिंता करण्याची खरं तर आवश्यकता नाही आहे. आपल्यासाठी खऱ्या अर्थाने स्वामींनीच एक संधी दिलेली आहे आणि ती संधी नाही तर स्वामींचा खूप मोठा आशीर्वाद आहे. कारण हा गुरुपुष्यामृत योग आपल्याला विविध प्रकारचे लाभ देऊन जात असतो. तर आपण 3 दिवसीय स्वामींचं पारायण अवश्य करावं. दिनांक 21, 22 आणि 23 स्वामींना सांगावं, आम्ही केलेला संकल्प जर आमचा अर्धवट राहिला असेल तर आम्ही आत्ता आपले पारायण करत आहोत, ते स्वीकार करून आमच्यावर अखंड कृपादृष्टी राहू द्या. आपण 3 दिवसीय पारायण करावं. गुरुवारच्या दिवशी आपण स्वामी महाराजांना महाअभिषेक करावा, तसेच महानैवेद्य दाखवावा, गाईला गोग्रास घालावा, अन्नदान करावे, तसेच घरामध्ये बाळगोपाळ आणि दाम्पत्य बोलून त्यांना जेवण घालावे आणि तो दिवस पूर्ण स्वामी नामामध्ये, दत्तनामामध्ये आपण व्यतीत करावा. स्वामींची अखंड कृपादृष्टी राहील आणि आपण केलेली सेवा नक्कीच वृद्धिंगत होईल. श्री स्वामी समर्थ.